नमस्कार मित्रांनो, मनोज दादा जरांगे पाटील हे मराठा आंदोलनाच्या साठी आरक्षण हवे, मराठा समाज हा कुणबीमध्ये कन्वर्ट व्हावा आणि कुणबीमधून त्यांना आरक्षण मिळावं या मागणीसाठी 27 तारखेला बीडवरनं अंतरवालीमधनं निघाले होते आणि मुंबईला ते 29 तारखेला सकाळी पोहोचले आणि लगेच त्यांनी उपोषणही चालू केलं। या सर्व ज्या घडामोडी घडल्या आणि त्यावरती सरकारचं काय हे चालू आहे, म्हणजे सरकार या आंदोलनाला कसं हँडल करतंय हे आपण आता 2 दिवस, आज दुसरा दिवस आहे, ते आपण बघतोय। यामध्ये काही गोष्टी ह्या खरंच गांभीर्याने घेण्याची गरज आहे, त्या गोष्टीच आपण बोलणार आहोत, त्या गोष्टींविषयी बोलणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। मित्रांनो, शेवटी मराठा आरक्षण हे मिळेल नाही मिळेल, कायद्याच्या चौकटीत बसेल नाही बसेल, याविषयी भरपूर गोष्टी या झाल्या। भरपूर गोष्टींचं म्हणजे राजकारणात असू द्या, तिथेही राजकारण झालं, सर्व झालं। इवाना 1 वर्षापूर्वी जेव्हा मनोज दादा जरांगे पाटील मुंबईत आले त्यावेळेस हेच सरकार होतं महायुतीचं, ज्यांनी त्यांना GR दिला होता की सगळे सोयरे यांची व्याख्या आणि तुम्हाला जे आरक्षण आहे ते आम्ही देऊ। जे हैदराबाद निजामशाहीतलं गॅझेट आहे आणि सातारा संस्थानचं जे गॅझेट आहे त्याप्रमाणे नोंदी सापडलेल्या आम्ही कुणबी प्रमाणपत्र देऊ, हे एवढं सांगूनही त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया चालू आहे, हरकती आलेल्या आहेत GR वरती, त्यानंतर ते सगळं होईल हे असे हे देण्यात आले। त्यानंतर 1 वर्ष मनोज दादा जरांगे पाटील यांनी जवळपास म्हणजे धीर धरला, छोटे मोठे तिकडं त्यांनी अंतरवाली बीडमध्ये प्रकरण म्हणजे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी त्याची माघार घेऊन ती गोष्टही दाबण्याचा प्रयत्न केला, वेळ देण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर सरकारकडनं कुठेही त्याला प्रत्युत्तर आलं नाही आणि आता जेव्हा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या एका हक्केवर एवढा मराठा म्हणजे एवढ्या प्रचंड संख्येने मराठा समाज हा पोहोचलेला आहे मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर पहिली तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे की एखादं आंदोलन करतोय मनोज दादा जरांगे पाटील, हेही भारतीय आहे। आता शेवटी त्यांच्या मागण्या रास्त आहेत की नाही हे ॲज अ सरकार म्हणून ते भाग वेगळा आहे की तुम्ही नंतर ते कन्क्लूड करा, परंतु आपल्याच राज्यातील एक मराठी माणूस किंवा एक मतदार त्याच्या मागण्यांसाठी आंदोलन करायला येतोय। 1 महिन्यापूर्वी त्याने नाही, जवळपास 3 महिन्यांपूर्वी त्यांनी हे आंदोलन मी करणार हे त्यांनी डिक्लेअर केलं होतं। त्यानंतरही सरकार गाफील राहिलं, त्यांना वाटलं मनोज दादा जरांगे पाटील मुंबईत येतील नाही येतील किंवा काय रणनीती असेल ती त्यांना माहिती। परंतु जेव्हा मनोज दादा जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले त्यावेळेस न्यायालयातनं अशी खबर पोहोचली की आझाद मैदानात जी आहे ती परवानगी तुम्हाला मिळणार नाहीये। मनोज दादा जरांगे पाटील किंवा मराठा आंदोलनासाठी, आरक्षणाच्या आंदोलनासाठी आझाद मैदान हे तुम्हाला मिळणार नाहीये, हे कुठेतरी सांगण्यात आलं। त्यानंतर ज्यावेळेस ते शिवनेरीवर पोहोचले, शिवनेरीवरनं मुंबईच्या दिशेने निघाले त्यावेळेस न्यायालयातनं आलं की 1 दिवसाची परवानगी दिली, त्यानंतर 1 दिवसानंतर परत 1 दिवसाची। आता ह्या सर्व गोष्टींचं आपण एवढं डिटेल्समध्ये बोलण्याचं एकच कारण की जर एखाद्या माणसाला आंदोलन करायचंय, एखाद्या इश्यूसाठी बोलायचंय, सरकार एक लोकशाहीमध्ये आंदोलनाचा भाग दिलेला आहे। माननीय न्यायालयाला, उच्च न्यायालयाला ज्यावेळेस काही आंदोलनाचे निवेदनं जातात त्यावेळेस सर्वप्रथम हे प्रशासनाकडे जातात, राज्याकडे जातात आणि त्यावेळेस त्यांनी ज्या हरकती नोंदवतात त्यावरनं न्यायालय हे त्या गोष्टींचा विचार करून आपला निर्णय देत असतं। आणि नेमकं झालंही हेच की न्यायालयाच्या असं निदर्शनास आणून देण्यात आलं राज्य सरकारकडनं की गणपती उत्सव आहेत, मुंबईमध्ये गर्दी आहे आणि एवढे मोठ्या प्रमाणात जर मराठे इथं जर आले तर मुंबईत गणेश भक्तांचे हाल होतील आणि मुंबई बंद पडेल। या सर्व पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने 1 दिवसाची परवानगी दिली काही अटी शर्तींसोबत। परंतु हे सगळं जेव्हा आपण बघतो ना, कुठेतरी निश्चितच आपण खरंच लोकशाहीमध्ये आहोत की म्हणजे हुकुमशाहीमध्ये आहोत असा प्रश्न उभा राहतो। मी हा शब्द मुद्दाम वापरतोय हुकुमशाही, कारण मी परत सांगतोय, कारण ज्यावेळेस आपण सरकारच्या जे प्रतिनिधी होते त्यांचे ज्यावेळेस आंदोलनाच्या आधी आपण जेव्हा बाईट्स ऐकल्या त्यावेळेस त्यांचंही म्हणणं असंच होतं की हिंदू खत्रे हा शब्द वापरला गेला की हिंदूंच्या सणांना जर कोणी विघ्न आणत असेल तर त्याला म्हणजे अक्षरशः कुठेतरी मनालाही वाटतं की काय चाललंय। याच्या आधी आपण मुस्लिम हिंदू या गोष्टींमध्ये आपण भरपूर वेळेस ऐकलं होतं
बीजेपीकडनंच म्हणता येईल, आता महायुतीत बीजेपीच सर्वात मोठा गट आहे. तर हे सर्व ऐकलं होतं. आता हिंदूच जर आंदोलनाला येतोय आणि तुम्ही त्यालाही हिंदूचा एक अँगल देण्याचा प्रयत्न करताय, निश्चितच सरकारने म्हणजे सरकार कुठल्या दिशेने चाललंय हे आता जेवढे समजदार असतील त्यांनी समजून घ्यावं. कारण हा प्रकरण ह्या प्रमाणे जातींमध्ये आधीच ओबीसी मराठा असं करण्यात आलेलं आहे आणि आता हिंदू हिंदू करण्याचा प्रयत्न हा सरकारकडनं झाला. मेनली कुणीतरी युट्यूबर्स असू द्या, कुणीतरी न्यूज चॅनल असू द्या, यांनी जर हा प्रश्न उपस्थित केला असता तर तो भाग वेगळा. परंतु स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे जर असं बोलत असतील तर निश्चितच फडणवीस साहेब तुमचं कौतुकही आम्ही करतो, परंतु काही गोष्टींमध्ये तुम्ही चुकताय हे तुम्हालाही मान्य करावे लागणार आहे. हिंदूंच्या म्हणजे सणांना तुम्ही धोका निर्माण करावा म्हणून तुम्ही आंदोलन मुंबईत येताय असं जर तुम्ही म्हणत असाल तर निश्चितच तुम्हाला एकतर द्वेष खूप आहे. मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबद्दल असू द्या किंवा काही असू द्या, त्यांनी तुम्हाला शिव्या दिल्या किंवा त्यांनी तुम्हाला हे केलं तो भाग वेगळा आहे, परंतु त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने बोलणं हे खरंच वाईट. त्यानंतर आपण जेव्हा दुसरी गोष्ट बघतो की ज्यावेळेस पहिला काल दिवस पार पडला, 1 दिवसाची मुदतवाढ झाली, त्यावेळेस असा व्हॉइस आला एकतर पाऊस चालू आहे, आयजादा मैदानामध्ये लाईट्सही नाहीयेत, चिखलगाळ आहेत, पाणी जाण्याचं सांडपाण्याचा निचरा होण्याचं, जे पावसाचं पाणी पडतंय ते निचरा होण्याचाही हे नाहीये. आणि अक्षरशः तिथले जे 4 किलोमीटर मध्ये आहे किंवा 2 किलोमीटर, अजून ही बातमी कन्फर्म नाही, परंतु पूर्ण हॉटेल्स हे बंद केलेले गेले होते काल रात्री. याचाच अर्थ कुठेतरी मराठे जेवढ्या प्रमाणात आलेले आहेत त्यांना अन्न पाणी यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. हे जरी काल स्पष्ट झालेलं नसलं तरी ते आज स्पष्ट झालं, कारण जे टॉयलेट्स होते, जे याची सुविधा तर सरकारने केली नाही, महानगरपालिकेने केली नाही, उलट पाण्याचे नळ बंद करण्यात आले, संडासांना कुलूप लावण्यात आलं, म्हणजे हॉटेल्स तर बंदच ठेवण्यात आले होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो लालबागचा राजा आहे तो दर गणपतीमध्ये तिथं अन्नछत्र चालू असतं आणि त्या अन्नछत्राला 3 दिवस आधीच जे महापालिकेचे आयुक्त आहेत किरमानी यांच्या आदेशानुसार ते बंद ठेवण्यात आलं. म्हणजे खरंच मला आता हे बोलूशी वाटत नाहीये हे शब्द वापरावे की नाही वापरावे, परंतु इंग्रजांच्या काळात जसं स्वातंत्र्य सैनिकांसोबत होत होतं तसेच काहीचा प्रकार आता इथे जाणवतोय. कारण अन्न पाणी आणि म्हणजे त्याच्या विना मराठे मुंबईत आलेत तर त्यांना ते नाही मिळालं तर ते मागे जातील, त्याच्यातली भरपूर गोष्टी म्हणजे भरपूर लोक हे मागे जातील असं जर सरकारला वाटत असेल तर निश्चितच कुठेतरी ही हुकुमशाहीच आहे. जर एखादा समाज आपला हक्क मागतोय, उद्या तोही म्हणत नाही की कोणाचं कमी करा, कोणाचं काय करा, आम्ही ओबीसी मध्ये आहे, ओबीसी मध्ये आम्हाला इन्व्हॉल्व करा, ही त्यांची मागणी आहे. तुम्हाला ओके वाटते नाही ओके वाटते तो भाग वेगळा, तुम्ही त्याच्यावर डिसिजन काय करायचं ते करा, परंतु आंदोलनासाठी जर मुंबईत येत असेल, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि महाराष्ट्रात जर तुमच्याकडे न्याय मागायला मराठा समाज येत असेल तर त्याची खातिरदारी करणं हे कोणाचंही काम आहे आज राज्य सरकार म्हणून. पण तुम्ही एक पर्सनल खुन्नस म्हणून जर तुम्ही असं करत असाल तर निश्चितच तुम्ही कुठं आहात. आणि हे मराठा समाजासोबत आज घडलंय हे तुम्ही विसरू नका की उद्या कुणीही हक्क मागायला गेलं तर त्याला हे असंच घडू शकतं. हे बाकीच्या समाजाने, घटकांनी आणि प्रत्येक व्यक्तीने समजून घेण्याची गरज आहे. यालाच तर हुकुमशाही म्हणतात, यालाच हुकुमशाहीची सुरुवात म्हणतात. जर सरकारला वाटत होतं की आपण नाही करू शकत, आपण म्हणजे मागण्या मान्य नका करू किंवा काय करायचं ते करा, परंतु जो समाज आपल्याकडे येतोय, आंदोलनासाठी येतोय, संविधानाने त्याला जो अधिकार दिलाय त्याच्याकडे तो येतोय, तर तुम्ही त्याला जर अशी वागणूक देणार असाल, म्हणजे मराठे मुंबईत आता अक्षरशः हॉटेल्स बंद आहेत. काल मनोजदादा जरांगे पाटील यांनी स्टेजवरनं जेव्हा बोलत होते ते हाल बघून खरंच अक्षरशः डोळे पाणावले. त्यावेळी आता मराठे भरपूर बाकीच्या जिल्ह्यात आता भाकरी, कांदा, मिरची घेऊन चाललेले आहेत त्या लोकांच्या, मराठ्यांच्या सेवेसाठी. अक्षरशः काल हा इश्यू झाला, आज भरपूर मराठे जे मुंबईतही राहतात त्यांनीही मदतीचा ओघ दिला. सर्व बघता निश्चितच कुठेतरी माझा एकच प्रश्न आहे, मागण्या मान्य करा नाहीतर नका करू, परंतु एखादा संविधानाने जे हक्क दिलेत त्यांना जर तुम्ही असा कुचलण्याचा प्रयत्न जर शासन म्हणून करत असाल तर निश्चितच चुकीचं आहे. आणि मला परत सांगूसे वाटतंय, या मराठा आरक्षणाची सुरुवात खूप आधीपासून झाली आहे, त्याच्यामध्ये भरपूर जणांनी आत्मदहनही केलेलं आहे. आज बाईट्स बघत होतो की मराठा समाजातले भरपूर तरुण म्हणत होते की आम्ही भगतसिंग किंवा नथुराम गोडसे व्हायलाही तयार आहात.
हे कुठेतरी हे विचार सरकारच कुठेतरी लादतंय आणि असे विचार केव्हा येतात ज्या वेळेस माणूस स्वातंत्र्यापेक्षा परतंत्र्यात आहे किंवा आपण कोणाच्या तरी गुलामीत आहे ही जेव्हा भावना निर्माण होते त्याच वेळेस असे विचार हे माणसाच्या मनात येतात आणि मायबाप सरकारने निश्चितच विचार करायला हवा की तुम्ही हे चुकीचं वागताय. देवेंद्र फडणवीस तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात. मराठा समाज 50%, 55%, किती टक्के आहे हा भाग वेगळा, परंतु एक महाराष्ट्र राज्यातली एवढी मोठी जनसंख्या ही आज न्याय मागायला मुंबईत येते आणि तुम्ही त्यांना भेटायलाही जात नाही आहात. उलट तुमचे सचिव राहिलेले महानगरपालिकेचे आयुक्त हे अन्नछत्र बंद करायला लावतात. याच्यावरती म्हणजे काय बोलावं हा प्रश्न आहे. म्हणजे बोलण्याची तुम्ही मुभाही देत नाही आहात. लोकशाही विरुद्ध तुम्ही आपण लोकशाहीमध्ये राहतोय हे तरी महाराष्ट्रात मराठ्यांच्या मनामध्ये तुम्ही बिंबवण्याचा प्रयत्न करा. बाकी मागण्यांविषयी काय आहे ते तुम्ही तुमचं मत मांडा, सगळं आहे, पण आंदोलनासाठी असं करणं खरंच चुकीचं होतं. तुम्ही ते चुकीचं करताय. ह्याबद्दल जेवढं काही व्हिडिओ आहे सर्वांनी एकदा नक्की ऐकलाच असेल. तुमचे व्ह्यू काय आहेत ह्या सर्व गोष्टीवर नक्की कळवा. कारण एखादा आज मराठा आंदोलक आहेत, उद्या कुणी दुसरं असेल, कुणी तिसरं असेल, कुठला समाज असेल, शेवटी स्वतःच्या हक्कांसाठी तो जर मायबाप सरकारकडे जात असेल, मुंबईत जात असेल आणि तिथं जर त्यांना अशी वागवणूक आत्ता देता एवढ्या मोठ्या समाजाला, तर उद्या ही छोटी छोटी आंदोलनं निश्चितच कुठेतरी म्हणजे आपण स्वातंत्र्यात नसून आपण गुलामीमध्ये आहोत हीच भावना देत राहणार. आणि पुढे नथुराम गोडसे असू द्या किंवा जे भगतसिंग आहे यांसारखे जे दाखले आज मराठा मोर्चामधनं अनेक तरुणांच्या मनात जे येत आहेत तेच विचार भविष्यात जाऊन महाराष्ट्रात अधिक फोफावू नये म्हणून मायबाप सरकारने निश्चितच कुठेतरी इगो बाजूला ठेवून सर्व आपल्यासाठी सारखेच आहेत या भावनेतनं तरी संविधानाच्या रक्षणासाठी जे हक्क दिलेले आहेत ते हक्क पाळण्याचा प्रयत्न किंवा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं या सर्व गोष्टीबद्दल ते कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय, जय महाराष्ट्र.